हॅलो अँड वेलकम टू एस ट्युटोरियल। या व्हिडिओमध्ये आपण पद्यपाठ 2 संतवाणी यातील दुसरा जो अभंग आहे योगी सर्वकाळ सुखदाता याची कृती सोडवणार आहोत। तर आपल्याला पहिला प्रश्न जो विचारला आहे तो आहे खालील चौकटी पूर्ण करा। यातील पहिला जो आहे तो आहे अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी कोण आहे? चकोर पक्षी। चकोर पक्षी हा चंद्रकिरण पिऊन जगतो अशी कल्पना आहे। पिल्लांना सुरक्षितता देणारे कोण आहेत? तर पक्षिणीचे पंख आहे। थर्ड जे आहे ई स्वतःला मिळणारा आनंद याला काय म्हणतात? स्वानंद। फोर्थ ई व्यक्तीला सदैव सुख देणारा कोण आहे? तर व्यक्तीला सदैव सुख देणारा योगी पुरुष म्हटला आहे। प्रश्न जो ई आहे चिरकाळ टिकणारा आनंद असं लिहिलेलं आहे। याचाच अर्थ स्वतःला मिळणारा आनंद। दोन्ही प्रकारामध्ये हे प्रश्न विचारले जातील। कृती क्रमांक 2 आपल्याला दिलेला आहे। खालील आकृती पूर्ण करा। यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे योग्याचे मृदुत्व सर्वांशी त्याप्रमाणे। तर योग्याचे मृदुत्व सर्वांशी कशाप्रमाणे आहे हे आपल्याला लिहायचं आहे। तर आपल्याला इथे 3 एम्प्टी बॉक्सेस दिलेले आहेत आणि 3 एक्झाम्पल आपल्याला दिलेले आहेत आणि हे अभंगातील पहिल्या ओवीमध्ये याचं उत्तर आहे। फर्स्ट ओवी पहा, जेवी चंद्रकिरण चकोरांसी, दुसरा पंखोवा जेवी पिलियासी, जीवन जैसे का जीवांसी तेवी सर्वांसी मृदुत्व। तर योग्याचं मृदुत्व सर्वांशी याप्रमाणे आहे हे आपल्याला उत्तर मिळालं आहे। तिसरी कृती आपल्याला दिलेली आहे खालील तक्ता पूर्ण करा। यामध्ये योगी पुरुष आणि जीवन म्हणजेच पाणी याच्यातील फरक स्पष्ट करायचा आहे। तर योगी पुरुष हा कसा असतो? तर योगी पुरुष हा व्यक्तीला अंतर्बाह्य निर्मळ करणारा असतो। हा पहिला पॉइंट झाला। दुसरा स्वानंद तृप्ती देणारा असतो आणि थर्ड पॉइंट सर्व काळ टिकणारा आनंद देणारा हा योगी पुरुष असतो। चौथा पॉइंट सर्व इंद्रियांना संतुष्ट व शांत करणारा असा योगी पुरुष असतो। तर त्याच्या विरुद्ध पाणी म्हणजे जीवन हे फक्त बाह्यांग निर्मळ करणारे असते। हा पहिला पॉइंट। दुसरा फरक असा क्षणिक सुख देणारे असते। तिसरा मर्यादित काळ आनंद देणारे असते आणि चौथा पॉइंट फक्त जिभेला क्षणिक संतुष्टी देणारे असते। फरक आपण स्पष्ट केला आहे। चौथा प्रश्न आपल्याला दिलेला आहे कवितेतील समानार्थी शब्द शोधा। खाली आपल्याला काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांचा समानार्थी शब्द आपल्याला कवितेतून अभंगातून शोधायचा आहे आणि लिहायचा आहे। पहिला जो शब्द आहे तो आहे जीभ। तर जिभेसाठी रचना हा शब्द आलेला आहे समानार्थी शब्द। दुसरा शब्द पाणी आहे। पाणी या शब्दाला 3 शब्द आलेले आहेत अभंगात, उदक, जल आणि तिसरा जीवन। म्हणजे उदक, जल आणि जीवन असे 3 शब्द आलेले आहेत पाणी या शब्दाला। तिसरा जो शब्द दिला आहे तो आहे गोडपणा। तर गोडपणा या शब्दाला मधुरता असा शब्द आलेला आहे आणि चौथा ढगासाठी मेघ हा शब्द अभंगात आलेला आहे। आपण 5वी कृती पाहूया। 5वी कृती आहे काव्य सौंदर्य। त्यातील आपल्याला दिलेला आहे खालील ओळींचे रसग्रहण करा। यामध्ये आपल्याला 2 ओव्या दिलेल्या आहेत। तैसे योगियासी खालू ते येणे, जे इहलोकी जन्म पावणे, जन निभवी श्रवण कीर्तने, निज ज्ञाने उद्धरी। या ओळींचे रसग्रहण करूया। संत एकनाथांनी योगी पुरुष व जीवन म्हणजेच पाणी यांची तुलना करताना योगी पुरुष हा पाण्यापेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे। इथे आपण आशय मांडलेला आहे। पाऊस जसा धरतीवर कोसळतो व लोकांना समृद्ध करतो त्याप्रमाणे योगी पुरुष हा सुद्धा उच्च लोकातून म्हणजे स्वर्गातून खाली पृथ्वी लोकात म्हणजे इहलोकात येऊन आपल्या ज्ञानाने लोकांचे जीवन समृद्ध करण्यासाठी व त्यांचा उद्धार करण्यासाठी खाली येतो। हे सुंदर उदाहरण देऊन योगियांचे महत्त्व इथे स्पष्ट केले आहे।
लोकांना कीर्तने ऐकून त्यांचे मन शांत करतो. समाज हिताची भावना ही या ओळीतून स्पष्ट होत आहे. तर इथे आपली योगी सर्वकाळ सुखदाता या अभंगाची कृती पूर्ण होत आहे. इतर जे प्रश्न आहेत ते मुलांनी स्वतः सोडवायचे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.